आज एमआईएम पार्टी के महिला विंग की तरफ से पदाधिकारियों की नियुक्तियां की गई है और जो महिला शहर कार्याध्यक्ष है अंकिता बजाज, उनके तरफ से शहर के अलग अलग इलाकों से जो महिलाएं आज एमआईएम के साथ जुड़ रही है, उनका हम इस्तकबाल करते हैं और उम्मीद करते हैं कि उनके आने से हमें भी ताकत मिलेगी और उन्हें भी एक अच्छा मौका मिलेगा को अच्छा काम करने के लिए, सामाजिक काम करने के लिए। तो मैं पूरी टीम को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। सर्वात आधी सरांना अस्सलाम वालेकुम, जय भीम, नमस्कार. आज या ठिकाणी मला खूप आनंद होत आहे की आमच्या पक्षामध्ये खूप महिलांनी आज सहभाग घेतलेला आहे, प्रवेश केलेला आहे आणि खासदार सरांनी जो आम्हाला बहुमूल्य टाइम दिला त्याबद्दल सुद्धा मी त्यांना धन्यवाद देते. आणि खासदार सरांचा जो गड आहे, त्यांच्या बहिणी आज सर्व मिळून त्या गडावर विजय प्राप्त करणार आहे. त्यांच्यासाठी जी मेहनत घेणार आहे त्या सर्वांनी आज प्रवेश केला सरांचा गड मजबूत करण्यासाठी. तर त्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. धन्यवाद. किती महिलांनी प्रवेश केला? तसं सर 30-40 महिला आहेत. तर सर्वांनी प्रवेश केला. कोणी एनसीपीच्या आहेत, कोणी काँग्रेसच्या आहेत. सरांचं काम बघून, सरांचं नेतृत्व बघून आज ते स्वखुशीने पार्टीमध्ये आलेले आहेत. काय काम बघत परवी झाले? अच्छा, सर्वात आधी सरांचे जे मेन काम आहे, जो आदर्श मुद्दा आहे, देशामध्ये सगळे नॉन मुस्लिम आहेत, तर त्यांचा जो मुद्दा आहे ते सर्वांना बघितलं सर्वांनी, त्याच्यावर सरांनी कशा प्रकारे काम केलं. दुसरं म्हणजे एज्युकेटेड आहे. पार्लमेंटमध्ये त्यांनी आवाज उचलला. प्रत्येक महिलांच्या, प्रत्येक गल्लीचं काम असो किंवा कोणाचं असो, त्यांनी स्वतःवर अवलंबून ते पुढे नेलेलं आहे. तिसरा मुद्दा म्हणजे सरांचं जे वागणं आहे, जे नेचर आहे, ते सर्व धर्मांना सोबत घेऊन जातात. आणि मान सन्मान, जे लेडीज तुम्ही बघू शकतात, नॉन मुस्लिम खूप कमी आहे. सर्व वेगवेगळ्या कास्टचे इथे आज सर्व धर्म समभाव म्हणतो आपण, ते सर्व लेडीज आज त्यांच्या सोबत उभा आहे, पाठिंबा देत आहे सरांना आज. काय राहणार? काय म्हटले सर? कामाची दिशा असणार की सरांनी आता जे पण आमच्यावर काम अवलंब केलेलं आहे, आम्हाला जे पण जबाबदारी दिलेली आहे, आम्ही ती पूर्णपणे निभावू. सरांसाठी, सरांच्या यशासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहे. आणि येत्या इलेक्शनमध्ये 13 तारखेला सरांचा विजय करून देणार आहे. सरांसाठी वोट करणार. सगळ्यांना आम्ही सांगितले, घरोघरी जाते, सरांचा प्रचार चालू आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होता, ज्यांच्या पण आम्ही घरी झालो सरांसाठी सगळे पॉझिटिव्हच आहे, निगेटिव्ह आजपर्यंत कोणी बोललेलं नाही आहे. ते मुस्लिम असो की नॉन मुस्लिम असो, आणि सर्व सरांसाठीही सपोर्ट करणार आहे. आज मला ते बघून आनंद होत आहे. तर हे बघा, पण पार्टीला जर बाजूला ठेवून जर बोलायचं गेलं तर मी खासदार सरांचं प्रचार मी स्वतःच्या मनापासून करते आहे, कारण की ते एज्युकेटेड आहे. आणि त्यांच्यासारखं आजपर्यंत मी खासदारांचं कोणतंच काम बघितलेलं नाही. 20-25 वर्षाचे खासदार होते, ते आजपर्यंत पार्लमेंटमध्ये गेलेले नाही आणि त्यांनी मुद्दे उचललेले नाहीये. दारूच्या दुकानात चालू आहेत, ज्यांनी करप्ट झालेले ते सुद्धा चालू आहेत. पण आमच्या खासदारने ते प्रश्न, लोकांचे जे प्रश्न आहेत ते आज पार्लमेंटपर्यंत पोहोचवलेले आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि जे मेन म्हणजे ते एज्युकेटेड आहे, जे माझ्यासारखे जे शिक्षण आहे, ते बेरोजगारीसाठी जे प्रश्न उचलत आहे, आणि जे पण युवा पिढी आहे त्यांच्यासाठी तो सन्मान आहे सर्वांच्या मनामध्ये.